नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. एस-एस-सी म्हणजेच 10वी नंतर जर तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं वेळापत्रक आलेलं आहे. त्याचे फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, त्याची फीज किती असणार आहे, तिची डेट काय असणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स कशाप्रकारे तुमचे हे स्क्रुनिटीमार्फत म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटची पडताळणी कशाप्रकारे करावी लागणार आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी एस-एस-सीचे नंतर तुम्हाला जे डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ॲडमिशनचं वेळापत्रक आलेलं आहे, बघूयात. तर मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला डिप्लोम्याला ॲडमिशन घेण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामार्फत या ठिकाणी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता, पोर्टल आहे DTE.Maharashtra.gov.in. यावरती तुम्हाला ए टू झेड माहिती पुरवली जाते. आता 2024-25 जे वर्ष आहे त्या वर्षासाठी तुम्हाला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक आलेले आहे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामार्फत. बघू शकता, आता वेळापत्रक पदविका प्रवेश वेळापत्रक 10वी नंतरचे प्रथम वर्ष पदविका. या ठिकाणी जर तुम्हाला 10वी नंतर जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी वेळापत्रक आलेले. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रथम वर्ष पोस्ट एस-एस-सी म्हणजेच 10वी नंतरचे पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा वास्तुकला अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले. आता यामध्ये तुमची संपूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन ही देण्यात आलेली आहे आणि या PDF ची लिंक आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे. तिथून तुम्ही ही PDF डायरेक्टली डाउनलोड करू शकता. मग 3 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एस-एस-सी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा वास्तुकला अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विना अनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाचित्र अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे, अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेची माहितीसाठी ही सूचना प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे फॉर्म भरायचा आहे, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे, अशा प्रकारे ॲडमिशन सांगण्यात आहे. आता त्यासाठी तुम्हाला 2 पर्याय देण्यात आलेले. आता पर्याय एक काय, ऑनलाईन नोंदणी करून ई स्क्रुनिटी पद्धती निवडू शकता. काय तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ई स्क्रुनिटी पद्धत निवडायची आणि या पद्धतीद्वारे उमेदवाराला अर्जाच्या पडताळणीसाठी कुठेही जायची गरज नाही. घरबसल्या तुम्ही मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत आणि सर्व कागदपत्रे हे ई सुविधाद्वारे तुमच्या कागदपत्राची FC सेंटर म्हणजेच फॅसिलेशन सेंटरद्वारे तुमच्या कागदपत्राची पडताळणी करायची घरबसल्या. पर्याय 1 मध्ये. पर्याय 2 काय सांगतो, तर ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर प्रत्यक्ष स्क्रुनिटी ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करसाल तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे फॅसिलेशन सेंटर आहे त्यावरती स्वतः जाऊन कागदपत्रे द्यावे लागतील. तुमच्या कागदपत्राची तिथे हार्ड कॉपी दाखवावं लागेल, त्यांना झेरॉक्स द्यावं लागेल आणि तेथे तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट घ्यावं लागेल, अशा प्रकारे सांगण्यात येते. म्हणजेच पर्याय 2साठी तुम्हाला फॅसिलेशन सेंटरवर जा, तुमचे डॉक्युमेंट्स पडताळणी करून घ्या आणि जर पर्याय 1 निवडला ई स्क्रुनिटी तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. अशा प्रकारची 2 पर्याय दिले. एक पर्याय म्हणजे इंटरनेटद्वारे आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला स्वतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल, अशा प्रकारे सांगण्यात येते. आता तर या ठिकाणी फीज बघूयात. तुम्हाला किती फीज लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी. महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील किंवा जम्मू व काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्रामधून विस्थापित उमेदवाराला 400 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी राहील. फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे SC, ST, VJ, NTD, NTA, NTB, NTC, OBC, SBC, SCBC, EWS, दिव्यांग उमेदवार जर असतील तर त्यांना 300 रुपयाचं पेमेंट राहील, अशा प्रकारे सांगण्यात येते. आता फॉर्म केव्हा सुरू होणार. प्रवेशाकरिता उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्जाची छाननी योग्य पद्धत निवड करून म्हणजे स्क्रुनिटी तुमचं या ठिकाणी निवडायची, ऑनलाईन नोंदणी करायची, कागदपत्रे स्कॅन करून छायाप्रत अपलोड करण्यासाठी तुम्हाला म्हणजेच फॉर्म सुरू झाल्यापासून तर तुम्हाला 29/5/2024ला तुमचे फॉर्म सुरू होतील आणि 25/6/2024पर्यंत या ठिकाणी चालतील. एवढ्या कालावधीमध्ये तुमचे फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंटसुद्धा व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे.
आणि जर तुम्ही स्क्रुनिटी पद्धत या ठिकाणी निवडली आहे त्याद्वारे बघू शकता प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चित करण्यासाठी 29/5/2024 ते या ठिकाणी तुम्हाला डेट्स देण्यात आलेले आहे. मग तुम्ही प्रत्यक्ष स्क्रुनिटी पद्धत निवडा किंवा ई स्क्रुनिटी पद्धत निवडा, त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता जर तुम्ही प्रत्यक्ष स्क्रुनिटी निवडलं तर तुम्हाला डॉक्युमेंटने अर्ज भरणे, तिथे तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करणे, तुमच्या डॉक्युमेंटची या ठिकाणी तुम्हाला पडताळणी करून देणे, अशा प्रकारे पद्धत राहील. ही PDF आपल्या टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करू शकता.